तदेव हो मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. BLO-SIR या संदर्भातील हा पुढील व्हिडिओ. या आधीचे BLO-SIR संदर्भातील जे काही व्हिडिओ आहेत त्याच्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तेथून आपण या आधीचे व्हिडिओसुद्धा पाहू शकता. अनेक सहकाऱ्यांचं असं म्हणणं आलं, आपल्याकडे जी 2002ची यादी आपण डाउनलोड केलेली आहे किंवा कुठलीही मतदार यादी आपण डाउनलोड केली, तर ती आपल्याला सर्च करता येत नाही. जसे की आता ही एक यादी आहे. आपण WPSवरती जर हिला घेतलं आणि इथे वरती जे 3 डॉट आहेत उजव्या कोपऱ्यामध्ये, त्याला आपण क्लिक केलं. फाइंडवरती आपण जर क्लिक केलं आणि इथे काही आपण सर्च करायला गेलो, तर इथे सर्च होत नाही. इथे आपल्याला नो फाइल्स म्हणून असं दिसतंय. तर मग ही फाईल आपल्याला सर्चेबल कशी करता येईल, तेच आज आपण पाहणार आहोत या छोट्याशा व्हिडिओमध्ये. आपल्याला वळायचं आहे आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. आपल्या क्रोम ब्राउझरवर आल्यावर इथे आपल्याला एक साईट शोधायची आहे. अनेकांना माहीत असेल आय लव्ह PDF. त्यानंतर या पद्धतीने ती साईट आपल्याला दिसेल ilovepdf.com. निळ्यामध्ये जे दिसते त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर त्या साईटवरचे पेज आपल्यासमोर असं ओपन होईल. त्यानंतर डावीकडे ज्यावरती आय लव्ह PDF लिहिलेलं आहे, त्याच्या बाजूला ज्या 3 आडव्या रेषा आहेत, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. वेगवेगळे ऑप्शन येतील. आता इथे हिरव्यामध्ये जे 3 ऑप्शन दिसत आहेत बघा, ऑप्टिमाइज PDFमध्ये OCR PDF. हे लक्षात ठेवा, OCR PDF यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे OCR PDFवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे पेज दिसेल. इथे सिलेक्ट PDF फाईल रेडमध्ये दिसेल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. आपल्या इंटर्नल स्टोरेजवरून ती फाईल आपल्याला सिलेक्ट करायची आहे. इथे फाईल आपली सिलेक्ट झालेली आहे. आता आपल्याला आपली ही जी यादी आहे, ही मराठीतून असल्यामुळे आपल्याला भाषा चेंज करून घ्यावी लागणार आहे. इथे सगळ्यात वर उजवीकडे सेटिंगचं चिन्ह दिसते बघा. 1 नंबर आहे आणि ते सेटिंगचं चिन्ह यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे डिफॉल्ट इंग्लिश आहे, याला कट करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला आपली लँग्वेज सर्च करायची आहे. MAR लिहिले की मराठी आपल्याला हे चेक बॉक्सला क्लिक करायचं आहे. इथे ही लँग्वेज बदललेली आहे, आता मराठी झालेली आहे. त्यानंतर इथे खाली उजव्या हाताकडे लालमध्ये आपल्याला दिसतंय अप्लाय OCR. यावरती आपल्याला सहज क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर ती जी फाईल आहे ती सर्चेबलमध्ये होत आहे. कन्वर्ट आपलं नेट कसं आहे आणि हँडसेटचं स्टोरेज त्यावरून आपल्याला कमी अधिक वेळ लागू शकतो. त्यानंतर इथं आपल्याला खाली लिहून येते बघा, डू नॉट क्लोज युअर ब्राउझर, वेट अंटिल युअर फाईल आर अपलोडेड अँड प्रोसीड. धिस माईट टेक अ फ्यू मिनिट. आपल्याला काही कालावधी लागू शकतो. त्यानंतर बघा, आता ही आपली सर्चेबल PDFमध्ये कन्वर्ट झालेली आहे आणि वरती आपल्याला मेसेज पण आला आहे, डाउनलोडिंग फाईल, डाउनलोड PDF झालेली आहे. सध्या डिटेल्स दिसते, तिथे ओपन हा शब्द येईल डाउनलोड झाल्यानंतर. इथे आपण ओपनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या WPSमध्ये ती फाईल आता ओपन होईल. आणि बघा, आता इथे पुन्हा पहिल्यासारखं आपण जर 3 डॉटवरती क्लिक केलं, फाइंडला क्लिक केलं आणि इथे आता आपण पुन्हा तो शब्द टाकून बघूयात आणि सर्चवरती क्लिक करूयात. इथे बघा, निळ्यामध्ये तो शब्द इथे वर आलेला आहे. पुन्हा सर्च केलं की जिथे-जिथे तो शब्द असेल त्या ठिकाणी आता ती आपली सर्चेबल व्हायला लागलेली आहे. त्याचबरोबर आपल्या इंटर्नल स्टोरेजला सुद्धा ती फाईल डाउनलोड झालेली आहे. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.